नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गौतम मोलवे ऑफिशियल या चॅनल मध्ये। आज तुम्हाला मी अशा एका ठिकाणी घेऊन आलोय जिथे सोशल मीडियाच्या मते कालपासून इथे महापूर आला पाहिजे होता। काय चाललंय सोशल मीडियामुळे, काय परिस्थिती झाली आहे माहिती आहे का तुम्हाला? पूर्वी लोकांना भूत, डाकीन, वाघ, सिंह यांची भीती वाटायची, पण आजकाल लोकांना सर्वात जास्त भीती वाटते ती सोशल मीडिया युनिव्हर्सिटीची। सकाळी उठल्याबरोबर फोन उघडलं तर असं वाटतं की जगाचा शेवट आजच आहे। काल मित्रांनी मला एक मेसेज पाठवला आणि सांगितलं, भावा पळ पुरजे धरण फुटलंय। मी त्याला सांगितलं, अरे वेडा, मी दुसऱ्याच टेन्शन मध्ये गुंडाळलोय। जर अशामध्ये कुर्जे धरणचं पाणी आमच्याकडे आलं तर आम्ही काय करायचं? पण मी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवला नाही, चौकशी केली आणि आज थेट परशुराम डॅम म्हणजेच कुर्जे धरणवर सत्यता तपासली आणि त्याच्यानंतर मला समजलं धरण तर इतक्या आरामात उभं आहे की त्याला कदाचित माहिती नसेल की सोशल मीडियावर ते कालच फुटलं होतं। खरंच सांगतो मित्रांनो, लोक कसल्या असे अफवा पसरवत आहेत की काही कळत नाही। मित्रांनो, तलासरी पोलीस ठाण्याने स्पष्ट केलेले आहे की कुर्जे धरण म्हणजे परशुराम धरण पूर्णपणे सुरक्षित आहे। धरण फुटल्याच्या कोणत्याही अफवेवर जाऊ नका। धरण फुटल्याच्या अफवेला कोणताही अधिकृत आधार नाही। हे बघा, मी स्वतः कुर्जे धरण म्हणजे परशुराम धरण जवळ उभा आहे। इथे धरणामध्ये पाणी शांत आहे आणि मासे सुद्धा आरामाने पोहत असतील आणि तिकडे सोशल मीडियाचे तज्ञ घर बसल्या महापूर आणून मोकळे झालेले आहेत। तो कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्याआधी खात्री तर करा। पोलीस प्रशासनानेही असे अफवा पसरू नयेत असं स्पष्ट आवाहन केलेलं आहे। त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी त्याची खात्री अधिकृत स्रोताकडून नक्की करा। मित्रांनो, सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि कोणतीही बातमी खरी मानण्याआधी एकदा खात्री करून घ्या। मी स्वतः परशु डॅम म्हणजेच कुर्जे डॅमला आलो, सत्यता तपासली आणि तुम्हालाही खरी परिस्थिती दाखवली। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, विनाकारण कोणाच्या मनात भीती राहणार नाही। आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर गौतम मोलवे ऑफिशियलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत हसत राहा, सुरक्षित राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी।